अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे राजकीय सल्लागार जे आहेत ते प्रशांत किशोर यांना नेमण्यावरून राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत दुस्पूत जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं थेट सुनील तटकरे यांच्या विरोधामध्ये नाराजीचा सूर जो आहे तो असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून फेसबुकवरती पोस्ट केल्या जातात, मात्र काल रुपाली पाटलांनी नाव न घेता फेसबुकवरती एक पोस्ट केलेली आहे आणि पोस्ट करत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये खरं तर नक्की काय सुरू आहे यावरती बोट ठेवलेलं। आपल्यासोबत स्वतः रुपाली पाटील आहेत। काल तुम्ही एक फेसबुक पोस्ट केली, फेसबुक पोस्टमध्ये जे तुम्ही तुमचं मत मांडलेलं आहे याचा अर्थ नक्की काय घ्यायचा? एक लक्षात घ्या, माननीय अजितदादा असताना पक्षामध्ये काही निर्णय झाले होते आणि त्याची इम्प्लिमेंट सुद्धा होणार होती। हे स्वतः माननीय अजितदादांनी प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी बोलले होते। पण अचानकपणे माननीय अजितदादांची दुर्दैवी घटना झाल्यानंतर ही संपूर्ण जबाबदारी माननीय सुनेत्रा वहिनींवर आली आणि जे काही दादांनी योजलं होतं, ठरवलेलं होतं, त्याला एक स्थगिती म्हणजे थांबलं सगळं प्रकरण। आता काल प्रशांत किशोर हे जे काही रणनीतिकार आहेत यांनी सांगितलं की प्रांत अध्यक्ष बदलल्याशिवाय मी काम करणार नाही। आता हे बघा, प्रांत त्यांना रणनीतिकार म्हणून निवडणं हा पक्षाचा अधिकार आहे। तो जरी पक्षाला अधिकार असला तरी त्यांनी जे मत मांडलं त्याला आम्ही सहमत आहोत, कारण का या गोष्टी प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजे। हो, प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजे, झाले ना 2 आणि 3 वर्ष। आणि माननीय अजितदादांची सुद्धा तीच इच्छा होती। जशा पद्धतीने आता सगळी संघटना व प्रदेशाध्यक्ष रिशफलिंग मध्ये होत आहे, प्रदेशाध्यक्ष सुद्धा बदलले गेले पाहिजेत। हेच माननीय अजितदादांनी आम्हाला तेव्हा सांगितलं होतं, मी बदलणार आहे हे माननीय अजितदादांनी आम्हाला सांगितलं होतं। कदाचित माझ्यापेक्षा जे सिनियर्स लोक आहेत, जे मंत्री आहेत, त्यांना ही गोष्ट माहिती आहे, परंतु ते बोलणार नाहीत। पण का बोलायचं नाही? जर पक्ष संघटन मजबूत करायचं असेल आणि अचानकपणे ही जी दुर्दैवी घटना झाली त्याच्यानंतर जर माननीय अजितदादांच्या पक्षाला आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत, सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बदललं तर पक्षामध्ये काय बदल होतील असं तुम्हाला वाटतं का? किंवा सुनेत्रा वहिनी पवार सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला करण्याचा निर्णय घेतील का? पक्षातला कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय निर्णय घेतला पाहिजे? तो सर्वस्वी निर्णय जरी सुनेत्रा वहिनींचा असला तरी पक्ष बांधणीसाठी, मजबूतीसाठी आणि माननीय अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पद हे बदलावं अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा माननीय अजितदादांकडे सुद्धा होती आणि आता अजितदादा नसताना सुद्धा आहे। आणि अजितदादांचं स्वप्न होतं की प्रदेश अध्यक्ष मी बदलणार आहे आणि त्या म्हणजे ही गोष्ट मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाटेल की अजितदादांचीच इच्छा होती। 15 नोव्हेंबरला पुणे मनपाच्या निवडणुकीच्या आधी माननीय अजितदादांसोबत जेव्हा भेट झाली तेव्हा सांगते अजितदादांनी, म्हणजे मी जगदंबाची शपथ घेऊन सांगते की दादांनी तेव्हा सांगितलं होतं मी प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे, तुम्ही कामाला लागा, आपल्याला पुणे मनपा निवडणूक लढायची, जोमाने लढायची आणि जिंकायची आहे। ती काही रणनीती होती ती सगळी दादांनी, जशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे बोललेले तसे दादा प्रत्येक कार्यकर्त्याकडे बोलत होते, प्रत्येक कार्यकर्ता याला दुजोरा देईल। आणि तसंही प्रांत अध्यक्षांचे तर 2-3 वर्ष झालेले आहेत, नवीन तरुणांना संधी देण्यात यावी आणि दादांनंतर पक्ष मजबूत होण्यासाठी तटकरे साहेबांनी पण मदत करावी। प्रदेशाध्यक्ष आता सुनील तटकरे आहेत, ते पक्ष चालवण्यासाठी सक्षम नाहीत किंवा पक्षामध्ये काय मग आमूलाग्र बदल केले जात नाही। तुम्ही फेसबुक पोस्टमध्ये असं म्हटलं की खुर्चीला चिकटून बसण्याचा मोह कशासाठी? इतरांना जे नियम आहेत पक्षामधून इतरांना काढून टाकणं असेल किंवा मग तो नियम स्वतःसाठी का होत नाही? कारण का माननीय तटकरे साहेब प्रांताध्यक्ष असल्यापासून तुम्हाला 2-3 उदाहरण सांगते की पत्र निवड जर अजितदादांनी केली आणि पत्र द्यायला सांगितलं तर प्रोटोकॉल नुसार जरी राष्ट्रीय अध्यक्षांनी जेव्हा आदेश देतात प्रांत अध्यक्षांनी पत्र देणं गरजेचं असतं, परंतु त्यावेळी पत्र द्यायला दिरंगाई केली जायची, पत्र दिले जायचे नाही। सांगून सुद्धा होय, अजितदादांनी सांगून सुद्धा, म्हणजे जे अजितदादांचे काम करणारे मावळे आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना डावललं जायचं, थांबवलं जायचं। हे प्रांत अध्यक्षांकडनं प्रत्येक वेळी होताना आपल्याला दिसलेलं, आम्हाला होताना दिसलेलं आहे आणि याची तर मी साक्षीदार आहे। आणि मला म्हणायचंय की ठीक आहे, आमचं काही तटकरे साहेबांसोबत भांडण नाही, परंतु अजितदादांचा पक्ष मजबूत उभारीने उभं राहण्यासाठी प्रदेशाध्यक्षपद त्यांनी रिकामं करून द्यावं। मग एकीकडे तुमच्याच पक्षातले नेते असं म्हणतायत की ज्या पवार कुटुंबांनी म्हणजे अजितदादांच्या या सगळ्या
नेतृत्वाखाली हे मोठे नेते तयार झाले, मात्र ते अडचणीच्या काळामध्ये पवार कुटुंबाच्या सोबत नाहीत. उमेश पाटलांनी फेसबुक पोस्ट केली, मात्र त्यांनी नाव घेणं टाळलं. नक्की कोण लोक आहेत की जे सध्या अडचणीच्या काळामध्ये सुनेत्रा वहिनी यांच्यासोबत उभे राहत नाहीत किंवा मग पार्थ पवार यांच्यासोबत उभे राहत नाहीत, जय पवार यांच्यासोबत उभे राहत नाहीत? काय होतंय नक्की राष्ट्रवादीमध्ये? उमेश पाटील यांनी जी पोस्ट केली ती वास्तवतेला धरून केलेली आहे. दादांच्या सोबत सुद्धा उभं राहायला ही जुने सहकारी मंडळांनी खरं प्रामाणिकपणे उभं राहायला पाहिजे होतं. ते तेव्हा उभे राहिले नाही. आणि दादांचं दुर्दैवी घटना झाल्यानंतर सुद्धा जर पवार कुटुंबासोबत जे उभे राहत नाहीये ते तुम्हाला दिसतंय समोर कोण आहेत ते. म्हणजे या लोकांनी खास करून जे उमेश पाटील मला वाटतं नाव घ्यायला घाबरले असतील, परंतु ज्या प्रथमदर्शीनी तरी तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, की ह्या लोकांनी दादा गेल्यानंतर पवार कुटुंबासोबत खमकेपणाने उभं राहायला पाहिजे होतं. सुनेत्रा वहिनींना ती ताकद, ते बळ, तो विश्वास द्यायला पाहिजे होता. तो होत नाहीये म्हणून त्यांनी ती पोस्ट केली. सुनील तटकरे, तुम्ही असं थेट आरोप करताय, सुनील तटकरे असतील किंवा मग प्रफुल्ल पटेल असतील, का उभे राहत नाहीत ते सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागं, पार्थ पवारांच्या पाठीमागं? अडचणीच्या काळातून हा सगळा पक्ष जातो. म्हणजे दादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीमध्ये बरेचसे बदल आपल्याला पाहायला मिळाले. आता नवीन नियुक्त्या केल्या जात आहेत. मग तुम्ही थेट आरोप करताय, सुनील तटकरे असतील किंवा मग प्रफुल्ल पटेल असतील, का उभे राहत नाहीत त्या अडचणी? मी आरोप नाही करत आहे. आरोप जेव्हा करतो तेव्हा त्या खरेत की नाही खोटे बघावे लागतात. मी त्याची परिस्थितीजन्य साक्षीदार आहे की ज्या पद्धतीने त्यांनी सुनेत्रा वहिनींसोबत खमकेपणाने एक बंधू म्हणून उभं राहायला पाहिजे, ते राहताना दिसत नाही. मग बहुतेक पक्षातली त्यांचं असलेलं स्थान किंवा दादांनंतर ती धुरा त्या स्वतःकडे आली पाहिजे पक्षाची, ह्या काही भावना असू शकतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माननीय अजितदादांनंतर त्यांनी माननीय सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही पदाधिकारी, कार्यकर्ते हे जुमानत नाही किंवा स्वीकारणार सुद्धा नाहीत. त्याच्यामुळे मला वाटतं या गोष्टी होत आहेत. ही पक्ष ताब्यात घेण्याची लढाई करण्यापेक्षा जर माननीय सुनेत्रा वहिनी आणि पार्थदादा विधान करताय तुम्ही, यांना पक्ष ताब्यात घ्यायचंय. आता त्याच्या तसं तर दिसते, मग का तुम्ही पवारांच्या म्हणजे अजितदादांच्या कुटुंबाला त्रास का देताय? मी जर तुम्हाला कुठल्या एका विशिष्ट हेतूने त्रास देत असेल तर माझा काहीतरी स्वार्थ आहे ना. आणि जर माझा स्वार्थ नसेल तर ते खंबेपणाने सुनेत्रा वहिनींशी, पार्थदादा सोबत, जयदादा सोबत खमकेपणाने उभे राहतील. अजितदादा गेल्यानंतर पहिल्यांदा ते वहिनीसोबत उभे राहिले, नंतर परत मोठे साहेबांना जाऊन भेटले. ह्या अशा घडामोडी घडवण्यापेक्षा माननीय अजितदादांचा पक्ष कशा पद्धतीने मोठा होईल आणि त्यांच्या कुटुंबासोबत किती खंबीरपणे उभं राहता येईल हे काम करणं गरजेचं होतं. तुम्ही असं म्हणताय की सुनील तटकरेंनी प्रदेशाध्यक्षपद सोडावं. एक अशी चर्चा आहे की प्रदेशाध्यक्ष मग बदलले जातील का? त्यावरती एक प्रश्नचिन्ह आहे. प्रदेशाध्यक्ष पक्षाकडून बदलले जातील की सुनील तटकरेंनी आपोआप स्वतःहून पदावरून बाजूला व्हावं असं तुमचं म्हणणं आहे? बघा, तटकरे साहेब पण काय नवीन नाही. 5 टर्म ते खासदार आहेत, मोठे नेते. त्यांनी खरं 3 वर्ष जे काय आता पद भोगलेलं आहे त्यांनी पक्ष संघटनेसाठी दुसऱ्याला संधी मोठेपणा देऊन दिली पाहिजे. आणि वहिनींकडे जर म्हणताल तर दादांचा पक्ष अधिक मजबूतीने आणि चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी त्यांनीही प्रदेशाध्यक्ष बदलणं गरजेचं आहे. शेवटी नेत्यांनी मोठेपणा नाही दाखवायचं तर कुणी दाखवायचं? तुम्ही स्वतःला मोठे नेते म्हणतायत, जुने जाणकार म्हणतायत, तर तुम्ही पद ते सोडलं पाहिजे ना. आणि प्रत्येक पदावर कुठं आजन्म कुणाचा अधिकार नसतो, परंतु प्रदेशाध्यक्ष पदावर थांबून नियुक्त्या थांबवणे किंवा समजा मध्ये काही प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले, तात्काळ त्यांना अजितदादांनी थांबवलं होतं, मग त्यांचे राजीनामे स्वीकारणे, अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे अजितदादांच्या मागे अजितदादांचे कार्यकर्ते, पदाधिकारी अत्यंत नाराज आहेत. काही सोडून जात आहे, काही सोडून जाण्याच्या मनस्थितीत आहेत. तर हे सगळं थांबवायचं असेल तर आता इतर सगळे महिला प्रदेशाध्यक्ष, युवती प्रदेशाध्यक्ष, मला वाटतं युवक प्रदेशाध्यक्ष, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष, हे रिशफलिंग झालेलं आहे. फादर बॉडीचं पण रिशफलिंग होणं गरजेचं आहे. मी तर लहान तोंडी मोठा घास घेईल. तटकरे साहेबांनी मोठ्या दिलदारपणाने सुनेत्रा वहिनींना म्हणलं पाहिजे, वहिनी हे तुम्ही प्रदेशाध्यक्ष बदलून आपण पक्षाची धुरा चांगल्या पद्धतीने माननीय अजितदादांच्या स्वप्नावर
मजबूतीने करू, असं करूनही ते करू शकतात. काल सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, ते असं म्हणाले की जर कदाचित प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार म्हणून नेमायचं असतं तर कदाचित पक्षामध्ये चर्चा झाली असती किंवा मला त्याच्याबद्दलची माहिती नाही. खरंच तसं काय आहे का? म्हणजे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनाच माहिती नसावं की प्रशांत किशोर हे नक्की सुनेत्रा वहिनींना कशासाठी भेटले, किंवा तुम्ही असं म्हणालात की प्रशांत किशोरांनी जो निष्कर्ष काढलेला आहे तो अभ्यासाअंतीच काढलेला आहे की राज्याचं नेतृत्व काम करत नाही. मग या गोष्टी कशा होतात? म्हणजे की राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत माहिती नाही की अंतर्गत वाद आहे म्हणायचं? नाही, एक लक्षात घ्या, कोणताही पक्ष वाढवण्यासाठी पीआरओ असते आणि पीआरओला प्रशांत किशोर यांना नेमले नाही नेमले याच्यापेक्षा त्यांनी जे त्यांचं मत मांडलेलं आहे तर सुनील तटकरे साहेबांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. आता मीडिया समोर काय दाखवतात काय नाही त्या गोष्टी निराळा भाग आहे, परंतु प्रशांत किशोर यांच्या वक्तव्यातनं माननीय अजितदादांचा पक्ष हा मोठा होणार असेल, सक्षम होणार आहे म्हणल्यानंतर त्यांचे नेमलंय नाही नेमलंय याच्यापेक्षा सूचनेचा स्वीकार करून आमचा पक्ष मजबूत कसा होईल याच्याकडे प्रांत अध्यक्षांचं लक्ष पाहिजे. तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे सुनेत्रा वहिनींकडे मागणी करणार का की जर कदाचित सुनील तटकरेंनी स्वतःहून पद सोडलं नाही तर मग पक्षामध्ये बदल करायचा असेल किंवा मग पक्ष वाढवायचा असेल तर सुनील तटकरेंचं प्रदेशाध्यक्ष पद काढलं जातं? एक लक्षात घ्या, माननीय अजितदादांचा पक्ष जर मोठा करायचा असेल, अजितदादांचे कार्यकर्ते बांधून ठेवायचे असतील, कारण का सगळे दुःखी आहेत, तर पक्षामध्ये प्रांत अध्यक्ष बदलणं गरजेचं आहे. प्रांत अध्यक्ष बदलल्यानंतर जी काही नवीन नेतृत्वाला संधी मिळेल त्याला मार्गदर्शन सुनील तटकरे साहेबांनी करावं. ते तेवढे मोठे आहेत. याआधी सुद्धा मला वाटतं मोठमोठे नेते आमदार मंत्री प्रदेश अध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळे प्रदेश अध्यक्षाच्या नावावर चिटकून राहण्यामध्ये मला नाही वाटत की तटकरे साहेबांना कोणता रस असला पाहिजे. ते खासदार आहेत, एनडीएच्या याच्यामध्ये एक प्रमुख नेते म्हणून जातात. तुम्ही फेसबुक पोस्ट मध्ये असंही म्हटलं की मी अजितदादांचे प्रामाणिक कार्यकर्ते आहे, मी कुठल्याही नेत्याच्या पुढे मागे करत नाही, जे बोलायचं ते स्पष्टपणे बोलते. रुपाली पाटलांचं हे मत जे आहे ते पक्ष विचारात घेईल असं तुम्हाला वाटतं का की सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढलं जातं? पक्षाने घ्यावं नाही घ्यावं तो त्यांचा अधिकार आहे, पण अजितदादांची कार्यकर्ती बहीण म्हणून पक्षासाठी जे योग्य आहे ते मी बोलणार आणि बोलत राहणार. शेवटी पक्षाचा सर्वस्वी निर्णय हा माननीय सुनेत्रा वहिनी या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून सक्षम महिला नेतृत्व म्हणून घेतील. आमचं सांगायचं काम आहे, आमचं बोलायचं काम आहे आणि खरंच मी नेत्याच्या पुढे करून पक्षाची हानी होईल, पक्षाचं नुकसान होईल अशा वक्तव्याला कधीही दुजोरा देणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवारांवरती काँग्रेसने टीका केली की या गुंगी गुढी आहेत, त्यावरती हर्षवर्धन सपकाळ असं म्हणाले की आम्ही ट्विट नंतर सुनेत्रा वहिनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद आला नाही किंवा संपर्क होऊ शकला नाही. काँग्रेसने ही जी टीका केली त्यावरती राज्यभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनं केली. काय वाटतं, काँग्रेसने केलेली टीका योग्य होती? मूर्ख आहे काँग्रेस. तुम्ही गुंगी गुडिया कुणाला म्हणताय? माननीय सुनेत्रा वहिनी लक्षात घ्या की त्यांचं कुंकू म्हणजे त्यांचे पती यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि त्यातनं त्या सावरत आज पक्षाची धुरा सक्षमपणे स्वीकारतायत. गुंगी गुडिया म्हणून तुम्ही तुमची वैचारिक बुद्धीची मंद्याळी काँग्रेसनी दाखवली आहे. गुंगी गुडियाने भैरवी माता म्हणा. भैरवी माता कुणाला म्हणतात काँग्रेसला कदाचित माहिती नसेल तर लक्षात घ्या की जी नवदुर्गा आहे ती वेळ प्रसंगी जबाबदारीचं भान ठेवून एवढं मोठं संकट स्वतःवर येऊन सुद्धा स्वतःला सावरून महाराष्ट्राला सावरत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सावरत आहे. त्यामुळे काँग्रेसची टीका ही काँग्रेसलाच खाली नेणारी होती आणि मला वाटतं ती त्यांना कळली असेल. आणि टीका केल्यानंतर तुम्ही संपर्क साधत असाल तर मला वाटतं तुमच्याशी कोण संपर्क करेल. त्याच्यामुळे तुम्ही जर दिलगिरी ज्या पोस्ट माध्यमातून केली त्याच पोस्ट माध्यमातून जर मागितली असती तर कुठेतरी तुमचा संपर्क झाला असता. आणि पुन्हा सांगते, राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार गुंगी गुडिया नाही तर भैरवी माता आहे. अहिल्या माता होळकरांचा पण सुद्धा एक दाखला अमोल मिटकरांनी दिला होता, तो तंतोतंत त्याला जुळतो. आपल्या महाराष्ट्राचा आपल्या राज्याचा इतिहास काँग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवावा. राजमाता अहिल्यादेवीला सुद्धा तिचे पती गेल्यानंतर अनेकांनी सांगितलं होतं की ह्या काय सांभाळणार आहेत स्वराज्य, ह्या काय रक्षण करणार आहेत, परंतु तीच चूक काँग्रेसनी केली. असो, त्यांना त्याचं उत्तर माननीय सुनेत्रा वहिनींनी सांगितले, कामातून कृतीतून 100% देतील.
आपण पाहतोय की आमचा सुनील तटकरे यांच्याशी वाद नाही, मात्र अजितदादा पवार यांचा पक्ष वाढवायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व बदललं पाहिजे, अन्यथा सुनील तटकरेंनी स्वतः प्रदेशाध्यक्ष पदाला बाजूला होऊन पक्षाला मार्गदर्शन करावं अशी प्रतिक्रिया रुपाली पाटलांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.